जय हिंद सगळ्यांना. मी विनोद मुंडे सर पुन्हा एकदा आपल्यासमोर संभाव्यतेमध्ये आज या ठिकाणी मी भाग 2 घेऊन आलेलो आहे. पहा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 1 पाहिला होता. आज आपण त्याच्यामध्ये भाग 2 पाहणार आहोत. तर भाग 1 मध्ये पहा, बेटा आपण पाहिलं होतं संभाव्यता, आणि संभाव्यता होती कशाची? नाण्याची. आणि आज जे आहे, आजची जी संभाव्यता आहे ती आहे फाशाची. मग तुम्हाला फासा म्हणजे काय? त्याला डायस पण म्हणतात, बरोबर, आणि फासा पण म्हणतात. तर बेटा लक्षात ठेवा, आपण जे लुडो खेळतो किंवा आपण जे सापशिडी खेळतो, तर सापशिडी किंवा लुडो खेळत असताना अशा प्रकारचा आपल्याकडे एक डायस असतो, फासा असतो. ठीक आहे. तर याच फाशावर आपल्याला आजच्या संभाव्यतेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. तर आपण आज सुरू करूया. पहिला प्रश्न किंवा प्रस्तावना पाहू पुन्हा एकदा आपण आज. संभाव्यता म्हणजे काय? तर संभाव्यता म्हणजे संभाव्य बाबीच्या प्रमाणालाच संभाव्यता म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, अपेक्षित घटना आणि एकूण घटना यांच्या प्रमाणाला काय म्हणतात? तर संभाव्यता म्हणतात. त्यानंतर प्रयोग म्हणजे काय? तर प्रयोग म्हणजे संभाव्यता म्हणजे शक्यता, आणि ही शक्यता पडताळून पाहण्यासाठी केली जाणारी कृती म्हणजे प्रयोग असते. त्यानंतर यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय? ज्या प्रयोगामध्ये फलित निष्पत्ती अगोदरच माहीत असतात, पण त्यांच्याबद्दल आपण कुठल्याही बाबतीमध्ये निश्चित भाकीत करू शकत नाही, अशा प्रयोगाला यादृच्छिक प्रयोग म्हणतात. आता पहा, यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय? तर यादृच्छिक प्रयोग म्हणजे असा की ज्याच्यामध्ये आपल्याला फलित निष्पत्ती अगोदरच माहीत असतात, पण त्याच्या बाबत आपण निश्चितपणे काहीही भाकीत करू शकत नाही. म्हणजे उदाहरणामध्ये, आता मी समजा एक डायस फेकला. मी डायस फेकल्याच्या नंतर मला माहित आहे की वरच्या पृष्ठभागावर एकतर 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल किंवा 6 असेल. एवढंच माहित आहे. पण निश्चितपणे काय असेल हे आपल्याला माहित नसते. म्हणून अशा प्रकारच्या प्रयोगाला आपण यादृच्छिक प्रयोग म्हणतो. त्यानंतर नमुना अवकाश. यादृच्छिक प्रयोगामध्ये जेवढ्या निष्पत्ती शक्य असतात त्यांना आपण नमुना अवकाश म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर संभाव्यतेचे उत्तर पहा. संभाव्यतेचे उत्तर बेटा की 0 पासून ते 1 पर्यंतच असते. संभाव्यतेचे उत्तर 0 असू शकते, संभाव्यतेचे उत्तर 1 पण असू शकते, आणि संभाव्यतेचे उत्तर या दोघांच्या दरम्यान सुद्धा असू शकते. म्हणजे 1/2 पण असू शकते. त्यानंतर 3/4 सुद्धा संभाव्यतेचे उत्तर असू शकते. त्यानंतर संभाव्यतेचे उत्तर 1 पेक्षा मोठे नसते. ठीक आहे. संभाव्यतेचे उत्तर एक तर 0 असेल किंवा 1 असेल किंवा 0 आणि 1 च्या दरम्यान असेल, पण संभाव्यतेचे उत्तर हे कधीच 1 पेक्षा मोठे नसते. मग पहा, संभाव्यतेचे उत्तर कधीच 1 पेक्षा मोठे नसते. संभाव्यतेचे उत्तर नेहमी अपूर्णांकात असून अंश हा नेहमी छेदापेक्षा लहान असतो किंवा समान असतो. म्हणजे याचा अर्थ संभाव्यतेचे उत्तर हे नेहमी अपूर्णांकात असते आणि अंश हा नेहमी छेदापेक्षा लहान असतो. उदाहरणामध्ये 3/4, 1/2. अंश हा नेहमी कसा असणार? तर छेदापेक्षा लहान असणार. आता समजा उदाहरणामध्ये आपण 4/3 जर म्हणलं, तर या ठिकाणी हे अपूर्णांकाचं उत्तर होऊ शकत नाही. ठीक आहे. चला, आता आपण पुढचा मुद्दा पाहू. पुढचा मुद्दा, प्रत्येक डायसला 6 बाजू असतात, म्हणजे 6 पृष्ठभाग असतात. प्रत्येक डायसला 6 बाजू असतात आणि त्यावर 1 ते 6 अंक असतात. जेव्हा डायस वर फेकला जातो तेव्हा 1 ते 6 पैकीच कोणता तरी अंक वरच्या बाजूवर आपल्याला दिसतो. ठीक आहे. आपण एका फाशावर काय केलं बेटा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे 6 क्रमांक दिले आणि तो फासा वर फेकला. मग वर फेकल्याच्या नंतर त्याच्या वरच्या पृष्ठभागावर एक तर तुम्हाला 1 दिसणार, 2 दिसणार, 3 दिसणार, 4, 5 किंवा 6 याच्यापैकीच एखादा अंक वर असू शकतो. ठीक आहे. चला, आता एक फासा फेकला असता, एक फासा फेकला असता तुम्हाला नमुना अवकाश काय मिळतील? नमुना अवकाश म्हणजे एकूण घटना. पाहता, एक फासा जर फेकला तर आपल्याला वरच्या भागावर बेटा एकतर 1 मिळणार, 2 मिळणार, 3 मिळणार, 4 तर मिळेल, 5 मिळेल किंवा 6 मिळेल. मग एक फासा टाकला असता की तुम्हाला नमुना अवकाश मिळतील 1, 2, 3, 4, 5, 6. आणि नमुना अवकाशांची एकूण संख्या किती आहे बेटा? ती आहे 6. आता 2 फासे टाकले असतात. पहा बेटा, आता जर आपण 2 फासे एकदाच असे वर फेकले तर काय होणार आहे? 2 फासे जर वर फेकले तर आपल्याला नमुना अवकाश एवढे मिळतील. पहा, नमुना अवकाश किती मिळतील? तर पाहता किती मिळतात? तर 2 फासे फेकले असता नमुना अवकाश कोणते मिळतील पहा. तर पहिल्यांदा आपण 1 ची सीरीज पकडायची. 1 सोबत 1, 1 1, 1 2, 1 3,
एक 4, एक 5, एक 6. ठीक आहे. त्याच्यानंतर 2ची सिरीज, 2 सोबत 1, 2 सोबत 2, 2 सोबत 3, 2 सोबत 4, 2 सोबत 5, 2 सोबत 6. आता 3 सोबत 1, 3 सोबत 2, 3 सोबत 3, 3 सोबत 4, 3 सोबत 5, 3 सोबत 6. तसंच 4 सोबत 1, 4 सोबत 2, 4 सोबत 3, 4 सोबत 4, 4 सोबत 5, 4 सोबत 6. आता पुढे काय होणार? 5 सोबत 1, 5 1, 5 2, 5 3, 5 4, 5 5, 5 6. त्याच्यानंतर 6 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5, 6 6 झालं. म्हणजे पाठ करण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये. 1 1, 1 2, बघा 1 3, 1 4, 1 5, 1 6. 2 1, 2 2, 2 3, 2 4, 2 5, 2 6. तसंच 3 1, 3 2, 3 3, 3 4, 3 5, 3 6. अशा पद्धतीनं आपल्याला जर 2 फासे टाकले तर एकूण नमुना अवकाश हे नमुना अवकाश मिळतील. आणि या एकूण नमुना अवकाशाची संख्या किती आहे बेटा? तर 36 आहे, 36 आहे, 36 आहे. पहा आता तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. समजा आपण जर या ठिकाणी एक नाणं फेकलं, सॉरी एक फासा फेकला, तर मला सांगा बेटा फास्याला किती पृष्ठभाग असतात? 6. एक फासा जर फेकला तर फाशाला 6 पृष्ठभाग असतात. आणि आपण किती फासा फेकला? एक. मग 6चा पहिला घात म्हणजे तुम्हाला नमुना अवकाश किती मिळतील? 6 मिळतील. आता जर आपण 2 फासे फेकले, किती फासे फेकले? 2. मग फाशाला पृष्ठभाग किती असतात? 6. आणि आपण किती फासे फेकले? 2. मग 6चा दुसरा घात किती होणार? 36. म्हणजे तुम्ही जर 2 फासे फेकले तर तुम्हाला एकूण नमुना अवकाश किती मिळणार आहे? 36. समजा तुम्हाला सर आता जर 3 फासे फेकले तर काय होणार? तर 3 फासे फेकले तर काय होणार? तर फाशाला पृष्ठभाग असतात 6 आणि असे 3 फासे फेकले तर 6चा तिसरा घात 200 किती होणार? 16. म्हणजे एक फासा फेकल्याच्या नंतर तुम्हाला 6 नमुना अवकाश मिळतील. तुम्ही जर 2 फासे फेकले तर तुम्हाला 36 नमुना अवकाश मिळतील. आणि तुम्ही जर 3 फासे फेकले बेटा तर तुम्हाला 216 नमुना अवकाश मिळायला पाहिजे. चला ठीक आहे. आपण जाऊ आता पुढं प्रश्नाकडे. आता पहिला प्रश्न पहा. पहिला जो प्रश्न आहे तो एका फाशावर आहे. एक फासा टाकला असता 2 पेक्षा मोठी संख्या मिळण्याची संभाव्यता काय? चला आता या ठिकाणी आपण बघू नमुना अवकाश. नमुना अवकाश. नमुना अवकाशामध्ये पहा तर काय काय मिळेल? एक फासा फेकला, 1 2 3 4 5 आणि हे 6 असे नमुना अवकाश मिळतील. आणि NS म्हणजे नमुना अवकाशांची संख्या किती आहे? नमुना अवकाशाची संख्या किती आहे? तर 6. ठीक आहे. मग आपण कालही पाहिलं होतं संभाव्यता म्हणजे काय असते? संभाव्यता म्हणजे काय? तर वर असते अंशामध्ये अपेक्षित घटना. वर काय असणार? अपेक्षित घटना. आणि छेदामध्ये काय असणार बेटा? तर एकूण घटना असतील. काय असतील? एकूण घटना. चला मग सांगा छेदामध्ये एकूण घटना किती असतील रे बेटा? एक फासा जर फेकला तर एकूण घटना किती असतील? सर एकूण घटना 6 असतील. बरोबर? एकूण घटना किती असतील? 6. पण आता संभाव्यता कशाची पाहिजे? अपेक्षित घटना कोणत्या आहेत? तर एक फासा टाकला असता 2 पेक्षा मोठी संख्या मिळण्याची संभाव्यता काय? चला 2 पेक्षा मोठी संख्या. सर मला या ठिकाणी 2 पेक्षा मोठी संख्या 3 दिसते. त्यानंतर 4 पण दिसते, 5 पण दिसते आणि 6 पण दिसते. पहा मग 2 पेक्षा मोठी संख्या मिळण्याची संभाव्यता काय? या 6 घटनांमध्ये 2 पेक्षा मोठ्या संख्या किती आहेत? 3 4 5 6. म्हणजे अशा 4 संख्या आहेत ज्या 6 पेक्षा, सॉरी 2 पेक्षा मोठ्या आहेत. आता याला संक्षिप्त करा बेटा. बेदुनी 4, बेदुनी 4 आणि बेत्रिक 6. म्हणजे आपल्या संभाव्यतेचं उत्तर हे 2/3 असायला पाहिजे, जे की आपण पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसणार. 2/3 हे असेल संभाव्यता. त्यानंतर दुसरा प्रश्न. एक फासा टाकला असता 4 हा अंक असलेली बाजू वर येण्याची संभाव्यता काय? पहा एक फासा टाकला असता 4 हा अंक असलेली बाजू वर येण्याची संभाव्यता काय असं आपल्याला विचारलं. चला मग आपण आता पुन्हा तेच करू. नमुना अवकाश वारंवार लिहायचं. मी काल सांगितलं होतं की वारंवार लिहिल्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस होईल. तर नमुना अवकाश काय मिळतील बेटा? तर एक फासा फेकला रे. 1 2 3 4 5 आणि किती? 6. आणि NS नमुना अवकाशांची संख्या किती मिळाली? 6. आता बेटा संभाव्यता आपल्याला पाहिजे. संभाव्यता आणि संभाव्यतेचं उत्तर काढताना छेदामध्ये नेहमी किती रे? छेदामध्ये आपल्याला इथं लिहायचे एकूण घटना 6. आता काय म्हणते पहा. एक फासा टाकला असता 4 हा अंक असलेली संख्या किंवा बाजू वर येण्याची संभाव्यता काय? मला सांगा
एकतर वरच्या पृष्ठभागावर 1 पडेल, 2 पडेल, 3 पडेल, 4 पडेल, 5 पडेल किंवा 6 पडेल. मग 4 हा अंक असलेली बाजू वर येण्याची एकच संभाव्यता आहे, एकच घटना आहे, ती आहे 1. 4 लिहू नका, 4 लिहू नका. कधी कधी होऊ शकते चुकून 4. तर अशी एकच घटना आहे ना 6 मध्ये, की 4 असलेली बाजू वर येण्याची घटना एकच आहे. म्हणजे आपलं उत्तर सरळ सरळ किती येणार? 1/6 येणार. पर्याय क्रमांक किती आहे? 2. तर 4 हा अंक असलेली बाजू वर येण्याची संभाव्यता किती असायला पाहिजे? तर 1/6 किती यायला पाहिजे? 6 यायला पाहिजे. ठीक आहे. चला आता पुढे पाहू आपण. आता 2 फासे टाकले असता, 2 फासे टाकले असता दोन्ही बाजूंवर समान अंक असण्याची संभाव्यता काय? आता पहा, आपण 2 फासे फेकले. मग 2 फासे फेकल्याच्या नंतर आता तुम्हाला माहित आहे की आपल्याला एकूण 36 नमुना अवकाश मिळणार आहेत आणि 2 फासे टाकल्याच्या नंतर दोन्ही बाजूंवर समान अंक असण्याची संभाव्यता काय? बेटा मला सांगा, या ठिकाणी हे आहेत नमुना अवकाश आणि नमुना अवकाशांची एकूण संख्या किती आहे? NS. नमुना अवकाशांची एकूण संख्या आहे किती? 36. ठीक आहे. आता आपल्याला काय पाहिजे? संभाव्यतेचं उत्तर पाहिजे, संभाव्यता पाहिजे, संभाव्यता पाहिजे. ठीक आहे. चला, संभाव्यतेमध्ये छेदामध्ये एकूण घटना लिहायच्या असतात किती? 36. मग सर आता आपल्याला विचारलं काय? 2 फासे टाकले असता दोन्ही बाजूंवर समान अंक असण्याची संभाव्यता काय? पहा बरं मग आता इथं बघा, दोन्हीवर समान अंक 1-1, पुन्हा 2-2, 3-3, 4-4, 5-5, 6-6. याच्या व्यतिरिक्त आहे का बरं? दोन्ही बाजूंवर समान अंक असला पाहिजे. 1 सोबत 1, 2 सोबत 2, 3 सोबत 3, 4 सोबत 4, 5 सोबत 5, 6 सोबत 6. अशाच घटना असतील. आता पहा, बाकी ठिकाणी तुम्ही कुठं जरी पाहिलं तरी 2 सारखे अंक तुम्हाला इथं दिसणारच नाहीत. म्हणजे 2 फासे टाकले असता दोन्ही बाजूंवर समान अंक असण्याची संभाव्यता काय? तर 36 पैकी 1, 2, 3, 4, 5, 6 अशा 6 घटना आपल्याला या ठिकाणी दिसतात. आता त्याला आपण संक्षिप्त केलं, 6 1 6 आणि 6 6 36. तर आपल्या संभाव्यतेचं उत्तर किती यायला पाहिजे बेटा? 1/6 यायला पाहिजे. 1/6 जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते. ठीक आहे. सगळ्यांना समजत असेल अशी अपेक्षा करतो. पहा आता त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 2 फाशांवरील म्हणजे 2 फासे फेकले असता 2 फाशांवरील अंक समसंख्या असण्याची संभाव्यता काय? पहा, आता आपण 2 फासे फेकले आणि 2 फासे फेकले असता दोन्ही फासांवरची जी संख्या आहे किंवा जो अंक आहे तो अंक समसंख्या असण्याची संभाव्यता काय असेल? पहा मग आता पुन्हा एकदा लक्षात ठेवा, एकूण किती फासे फेकले? बेटा आपण एकूण 2 फासे फेकले. मग 2 फासे फेकले म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ टोटल आउटकम्स किती मिळणार आहे बेटा? 36. एकूण तुम्हाला घटना मिळतील या ठिकाणी 36. मग आता पहा, या 36 मध्ये आपल्याला काय विचारलं? तर आपण संभाव्यता पाहू आता. संभाव्यता संभाव्यता पाहिजे. पहा, एकूण घटना किती आहेत रे? 36. आता एकूण घटना 36 आहेत. तर आपल्याला विचारलं काय? दोन्ही फासांवरील अंक सम असण्याची संभाव्यता काय? म्हणजे दोन्ही फासांवरचे अंक कसे असले पाहिजे? सम. मला सांगा, या लाईन मध्ये आपल्याला ती मिळणारच नाही का? प्रत्येक ठिकाणी 1 1 1 1 येतो आणि तो विषम आहे. याही रांगेमध्ये आपल्याला तो अंक मिळणार नाही, ती संभाव्यता मिळणार नाही आणि याही रांगेमध्ये ती संभाव्यता मिळणार नाही का? तर ही कोणती रांग आहे? 1 ची. प्रत्येक ठिकाणी 1 येणार, तो विषम आहे. ही रांग आहे 3 ची. प्रत्येक ठिकाणी 3 येणार म्हणजे विषम संख्या मिळणार आणि ही रांग आहे 5 ची. प्रत्येक ठिकाणी 5 येणार म्हणजे ती विषम संख्या मिळणार. आपल्याला दोन्ही फासांवर सम अंक पाहिजे. मग एकतर आपल्याला 2च्या रांगेत मिळेल, 4च्या रांगेत मिळेल किंवा 6च्या रांगेमध्ये मिळायला पाहिजे. चला मग शोधा. सर आम्हाला इथं दिसते पहा, 2 सोबत 2, दोन्ही फासांवरचे अंक सम आहेत. सर इथे एक दिसते 2 आणि 4, इथेही दिसते 2 आणि 6. त्यानंतर आता 3च्या रांगेमध्ये शोधू नका, कारण प्रत्येक ठिकाणी विषम संख्या असणारच आहे, त्याचा विषय नाही. चला आता 4च्या रांगेमध्ये सर इथं पण आम्हाला दिसते 4 सोबत 2 दोन्ही सम आहेत. त्यानंतर 4 सोबत 4 दोन्ही सम आहेत. 4 सोबत 6 समच आहेत आणि या रांगेमध्ये 6 सोबत 2, 6 सोबत 4 आणि 6 सोबत 6 दोन्ही फासांवरचे अंक सम असण्याची संभाव्यता आपल्याला विचारली. आता 36 घटनांमध्ये बेटा दोन्ही फासांवर सम अंक असण्याची संभाव्यता 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 किती घटना आहेत रे? 9 आहेत. चला यांना आपण संक्षिप्त करू. 9 1 9 आणि 9 चोक 36 म्हणजे अशी संभाव्यता आपल्याला मिळणार आहे 1/4. 1/4 पर्याय क्रमांक 2 दिसतो. 1/4. ठीक आहे. चला आता
पुढचा प्रश्न. दोन फासे फेकले असता दोन्ही फाशांवरील अंक 3च्या पटीत असण्याची संभाव्यता काय? दोन्ही फाशांवरचे अंक 3च्या पटीमध्ये असण्याची संभाव्यता काय? बरं, 3ची पट म्हणजे काय सांगा? तर 3ची पट म्हणजे 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12 आहे ना. म्हणजे याचा अर्थ दोन्ही फाशांवरील अंक 3च्या पटीमध्ये असण्याची संभाव्यता काय? चला, आपलं पहिलं काम आपण करून घेऊ. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे किती आहे रे? एकूण नमुना अवकाश ची संख्या किती आहे? 36. चलो, आता पाहू आपण संभाव्यता. आता बेटा पाहू आपण काय? संभाव्यता. चला, सांगा मला की या ठिकाणी एकूण नमुना अवकाश किती आहेत आपल्याकडे? 36. आणि डायरेक्ट छेदामध्ये लिहून टाका 36. आता बघायचं आपल्याला काय विचारलं? दोन्ही फाशांवरील अंक 3च्या पटीमध्ये असले पाहिजे. दोन्ही फाशांवरचे अंक हे 3च्या पटीमध्ये असले पाहिजे. मला सांगा बेटा, ही सुरुवात इथून होणार नाही, इथूनही होणार नाही का? तर दोन्ही फासांवरचे अंक हे 3च्या पटीमध्ये असले पाहिजे. म्हणजे तुम्हाला अशी घटना एकतर 3च्या सिरीज मध्ये मिळेल, नाही एकतर 6च्या. का? तर 3च्या पटीमध्ये म्हणजे 3, 6 आहे ना. ही संख्या, दोन्ही फासांवरील संख्या या 3च्या पटीमध्ये असल्या पाहिजे. अशी घटना तुम्हाला एकतर 3च्या सिरीज मध्ये मिळेल किंवा 6च्या. बघा मग, पहिली घटना कोणती असायला पाहिजे? त्यामध्ये पहिली घटना असायला पाहिजे 3, 3. चालते का? 3, 3 दोन्ही अंक 3च्या पटीमध्ये आहेत. त्याच्यानंतर बेटा 3, 6, 3, 6 दोन्ही अंक कशाच्या पटीमध्ये आहेत रे? 3च्या पटीमध्ये आहेत. त्यानंतर बघा बरं, आता इथं बघूच नका, फक्त 3ची सिरीज आणि 6ची सिरीज. तुम्हाला सर का? तर बघा, इथं प्रत्येक ठिकाणी 5 असेल आणि तो 3च्या पटीत नसेलच ना. इथं का नाही? तर इथं प्रत्येक ठिकाणी काय असेल? 4 असेल, 2 असेल आणि तो 4 हा 3च्याही पटीमध्ये नसेलच. मग आपल्याला दोन्ही फासांवरचा अंक 3च्या पटीमध्ये पाहिजे. चला, आता 3च्या रांगेमध्ये 3, 3, 3, 6. आता इथं बघा काय मिळणार? 6, 3, 6, 3 आणि बेटा त्यानंतर 6, 6, 6, 3 आणि 6, 6 अशा 4 घटना आपल्याला मिळायला पाहिजे. एकूण 36 पैकी अशा 4 घटना या ठिकाणी दिसतात. आणि बेटा आपण त्याला जर संक्षिप्त केलं रे, तर काय येणार? 4 1 4 आणि 4 9 36, 4 9 36, 4 1 4, 4 9 36. आपल्या संभाव्यतेचं उत्तर 1/9 असायला पाहिजे. 1/9 जे की पर्याय क्रमांक 4 दिसतो. ठीक आहे, समजाय का सगळ्यांना? पहा, अतिशय सोपा आहे. फक्त प्रश्न आपण जर बारकाईनं पाहिला, तर बारकाईनं पाहिल्याच्या नंतर आपल्याला नेमका प्रश्न काय म्हणत आहे हे कळून जाईल. ठीक आहे, चला आता त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. दोन फासे फेकले असता दोन्ही फासावरील अंक पूर्ण वर्ग संख्या असण्याची संभाव्यता काय? पहा, दोन्ही फासांवरील अंक पूर्ण वर्ग संख्या असण्याची संभाव्यता काय? चला, पुन्हा तोच प्रश्न आहे. आता हे मी वारंवार लिहिण्यापेक्षा अगोदरच पीपीटी करून ठेवलंय. पहा की 2 फासे फेकले, तर तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आहेत की 2 फासे फेकल्याच्या नंतर एकूण नमुना अवकाश तुम्हाला हे 36 मिळणार आहे. म्हणून नमुना अवकाशाची संख्या ती किती आहे रे बेटा? चला, पुन्हा पुन्हा आपण ते प्रॅक्टिस करू. 36 आहे सर. चला, 36 आहे. लिहा मग. संभाव्यतेचं उत्तर काय असेल? संभाव्यता काय असेल? चला सर, मला छेदामध्ये लिहायचं आहे. 36 लिहिलं. चला, आता आपल्याला काय म्हणते? दोन्ही फासांवरील अंक पूर्ण वर्ग संख्या असण्याची संभाव्यता काय? मग दोन्ही फासांवरचे अंक कसे पाहिजे बेटा? पूर्ण वर्ग संख्या पाहिजे. मला सांगा रे, 2 ची सिरीज प्रत्येक नेहमी 2 2 2 2 2 येईल आणि आपल्याला तर दोन्ही फासांवरचे अंक कसे पाहिजे? वर्ग संख्या पाहिजे. मग दोन्ही फासांवरचे अंक जर वर्ग संख्या पाहिजे असतील तर मला या रांगेत मिळणार नाही, या रांगेतही मिळणार नाही, या रांगेतही मिळणार नाही आणि या रांगेतही मिळणार नाही. का? तर ही रांग आहे, ही वर्ग संख्या नाही. 2, 3 वर्ग संख्या नाही, 5 वर्ग संख्या नाही, 6 वर्ग संख्या नाही. मग तुम्हाला दोन्ही फासांवरचा अंक पूर्ण वर्ग संख्या जर मिळवायचा असेल तर तुम्हाला 1 ची सिरीज बघावी लागेल आणि 4 ची सिरीज. का? तर 1 ही वर्ग संख्या आहे आणि 4 सुद्धा वर्ग संख्या आहे. चला, अपेक्षित घटना जी आहे ती आपल्याला प्रथम कुठे मिळणार? कुठे मिळणार? कुठे मिळणार? तर पहिल्यांदा बघा, दोन्ही फासांवरचे अंक कसे असले पाहिजे बेटा? पूर्ण वर्ग संख्या असले पाहिजे. 1 1 दोन्ही वर्ग संख्या आहेत. 1 1 है ना. त्यानंतर आता त्याच्यानंतर 1 4, 1 1 आणि 1 4 आता मिळणार नाही. आता 4 च्या ठिकाणी मिळणार 4 1, 4 1 आणि पुन्हा बेटा 4 4. दोन्ही फासांवरचे अंक ही पूर्ण वर्ग संख्या असण्याची संभाव्यता अशा 36 घटनांमध्ये आपल्याला
अपेक्षित असलेल्या घटना किती आहेत? 1, 2, 3 आणि 4 आहेत सर. लिहून टाका 4. त्याच्यानंतर आता याला संक्षिप्त करा. 4 1 4 आणि बेटा 4 9 36. 4 1 4 4 9 36. सर माझं उत्तर आहे 1/9. 1/9. 1/9 पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते. ठीक आहे, चला पुढं. आता 2 फासे फेकले असता दुसऱ्या फास्यावरील अंक पहिल्या फासावरील अंकाच्या पटीत असण्याची संभाव्यता काय? अतिशय चांगला प्रश्न आहे, पहा. आता 2 फासे फेकले, माझं पहिलं काम 2 फासे फेकले, याचा अर्थ एकूण नमुना अवकाश मी किती लिहिणार रे? 36. चला लिहिलं, तुम्हाला पाठ झालं, काही विषय नाही. चला आता आपल्याला पाहिजे संभाव्यता. संभाव्यता पाहिजे. संभाव्यता जर पाहिजे असेल छेदामध्ये मला लिहायच्यात एकूण घटना. एकूण घटना किती आहेत? त्या आहेत 36 सर, है ना सर. एकूण घटना किती आहेत? 36. आता अपेक्षित घटना काय आहेत बघा. तर 2 फासे फेकले असता दुसऱ्या फासावरचा अंक पहिल्या फासावरील अंकाच्या पटीमध्ये असला पाहिजे. बघा, दुसऱ्या फासावरचा अंक पहिल्याच्या पटीमध्ये असला पाहिजे. चालते 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 चालते, हेही चालते आणि हे चालते. का चालते बेटा? बघा बरं, दुसऱ्या फासावरचा अंक पहिल्या फासावरील अंकाच्या पटीमध्ये असला पाहिजे. एकच्या पटीमध्ये 1 आहे, एकच्या पटीमध्ये 2 आहे, एकच्या पटीमध्ये 3 आहे, 1 4 4, 1 5 5, 1 6 6. 6 घटना चालतात. आता इथं बघा बरं, दुसरा अंक दुसऱ्या फासावरचा अंक पहिल्या अंकाच्या पटीत असला पाहिजे. हे नाही चालणार, कारण जो दुसऱ्या फासावरचा अंक आहे तो 2च्या पटीमध्ये नाही. हे चालतंय. 2च्या पटीत 2, त्याच्यानंतर 2च्या पटीमध्ये पुढचा अंक आहे 4, एवढंच चालणार. ठीक आहे. त्याच्यानंतर 3च्या पटीमध्ये 3, त्यानंतर 3च्या पटीमध्ये 6, पुढचा अंक पटीमध्ये असला पाहिजे. 3 2 6, 3 1 3 ना. आता इथं पहा बरं, 4च्या पटीमध्ये 4 नाही, 4च्या पटीमध्ये किती येईल? 4. पुढचा अंक मागच्या अंकाच्या पटीमध्ये असला पाहिजे, असला पाहिजे. इथं बघा बरं, नाही नाही. चला आता इथं काय येईल बरं? 5 5. इथं काय येणार? 5 5. पुढचा अंक मागच्या अंकाच्या पटीमध्ये आहे. आणि इथं काय असेल बेटा? इथं असेल 6 आणि 6. ठीक आहे, 6 6. पुढचा अंक मागच्या अंकाच्या पटीमध्ये असावा. आणखी एक आपण विसरलो, इथं 2 6, कारण समोरचा अंक जो 6 आहे तो 2च्या पटीमध्ये आहे. ठीक आहे, चला मग पुन्हा एकदा बघून घ्या. 1च्या पटीमध्ये 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे. पुन्हा पहा, इथं 2च्या पटीत 2 आहे, 2च्या पटीत 4 आहे, 2च्या पटीमध्ये 6 आहे. इथं पहा, पुढचा अंक पटीमध्ये 3च्या पटीत 3 आहे, 3च्या पटीत 6 आहे. आणि इथं बेटा इथं इथं पुढचा अंक पटीमध्ये आहे. इथं पण आपण एक विसरलो नाही, 6 आहे ना. 6 आणि 4 आहे. ठीक आहे. इथं पहा एकदा. चला चला चला, ओके. पहा मग आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14, अशा किती घटना मिळाल्या रे मला? 14 मिळाल्या. सर 14 घटना आहेत. मग आता याच्यामध्ये आपण याला संक्षिप्त करू. बे 7 14 आणि या ठिकाणी बे 1 बे 1 उरला, बे 8 16. म्हणजे माझी संभाव्यता काय असेल? तर 7 18, म्हणजे 7/18 असायला पाहिजे, जे की पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते. बरोबर. दुसऱ्या फासावरील अंक पहिल्या फासावरील अंकाच्या पटीमध्ये असण्याची संभाव्यता आपल्याला विचारलेली होती. चला नेक्स्ट पहा. आता 2 फासे फेकले असता दुसऱ्या फासावरील अंक पहिल्या फासावरील अंकापेक्षा लहान असण्याची संभाव्यता काय? चला, NS ठरलेला आहे, 36. ठीक आहे, चला बघा. आता पहा संभाव्यता. आता बघू आपण संभाव्यता. सांगा एकूण घटना किती? सर एकूण घटना 36 आहेत. पहा, आता काय विचारलं? दुसऱ्या फासावरचा अंक पहिल्या फासावरील अंकापेक्षा लहान. दुसऱ्या फासावरचा अंक पहिल्या फासावरील अंकापेक्षा लहान. बघा, पुढचा अंक लहान असला पाहिजे मागच्या अंकापेक्षा. इथं चालेल का बरं? पुढचं दोन्ही इक्वल आहेत. पुढचा मोठा आहे, नाही चालणार. हे नाही चालणार. पुढचा मोठा, पुढचा मोठा, पुढचा मोठा आहे, पुढचा मोठा आहे, पुढचा मोठा आहे. समोरचा लहान पाहिजे, हे चालते. बघा ना, दुसऱ्या फासावरील अंक पहिल्या फासावरील अंकापेक्षा लहान असण्याची संभाव्यता काय? बघा, 2 पेक्षा 1 लहान, हे नाही चालणार. 3 पेक्षा 1 लहान, 3 पेक्षा 2 लहान, 4 पेक्षा 1 लहान, 4 पेक्षा 2 लहान, 4 पेक्षा 3 लहान. आता 4 4 नाही चालणार, 4 5 नाही चालणार, 4 6 पण नाही चालणार. पुढचा अंक कसा असला पाहिजे? मागच्या पेक्षा लहान. 5च्या समोर 1 लहान आहे, 5च्या समोर 2 लहान आहे, 5च्या समोर 3 लहान आहे, 5च्या समोर 4 लहान आहे. 5 5 नाही चालणार. पुढचा अंक आपल्याला लहान पाहिजे. बरोबर. त्यानंतर
6च्या समोर 1 लहान आहे, 6 समोर 2 लहान आहे, 6 समोर 3 लहान आहे, 6 समोर 4 लहान आहे, 6 समोर 5 पण लहानच आहे. चला आपल्याला किती घटना मिळाल्या सर? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. मला अशा 15 घटना मिळाल्या. 15/36 आणि मी याला आता संक्षिप्त करणार. 3×5=15 आणि त्यानंतर 3×1=3 आणि 3×2=6 म्हणजे मला नमुना अवकाश संभाव्यता काय मिळाली तर 5/12 मिळाली सर. 5/12 किंवा 5/12 म्हणू आपण त्याला, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते. अपेक्षा करतो की 8 प्रश्न पाहिल्याच्या नंतर आता राहिलेले जे प्रश्न आहेत, प्रश्न क्रमांक 9, प्रश्न क्रमांक 10 आणि प्रश्न क्रमांक 11 हे तुम्हाला नक्कीच जमतील. चला तरी पण आपण या ठिकाणी सोबत सोबत सोडून घेऊया. प्रश्न क्रमांक 9 पहा. प्रश्न क्रमांक 9, 2 फासे फेकले असता फासांवरील अंकांची बेरीज 2 किंवा 4 ने विभाज्य असण्याची संभाव्यता काय? बघा, 2 फासे फेकले असता दोन्ही फासांवरील अंकांची बेरीज 2 ने किंवा 4 ने विभाज्य होण्याची संभाव्यता काय? चला मग आता पहिलं काम, एकूण नमुना अवकाश किती? तर पहिलं काम आपलं एकूण नमुना अवकाश किती आहे? 36. आता पाहायची आपल्याला संभाव्यता. ठीक आहे, चला संभाव्यता एकूण छेदामध्ये लिहा 36. आता बेटा आपल्याला काय विचारलं तर 2 फासे फेकले असता दोन्ही फासांवरील अंकांची बेरीज 2 किंवा 4 ने विभाज्य असण्याची संभाव्यता. म्हणजे बघा, दोन्ही फासांवरील अंकांची बेरीज कशाने विभाज्य असली पाहिजे? 2 ने किंवा 4 ने. म्हणजे दोघांवरची बेरीज 2 चालते, दोन्ही पृष्ठांवरची बेरीज आपल्याला 2 चालते, 4 चालते, 6 चालते, 8 चालते, 10 चालते आणि 12 पण चालते. मग तुम्ही म्हणाल 14 का नाही घेतलं? 14 का नाही घेतलं तर जास्तीत जास्त 2 पृष्ठांवरची बेरीज 6+6 किती होणार आहे? 12 होणार आहे. ठीक आहे, चला मग आता 2 फासे फेकले असता दोन्ही फासांवरील अंकांची बेरीज 2 किंवा 4 ने विभाज्य होण्याची संभाव्यता काय? म्हणजे त्या बेरजेला एकतर 2 ने भागीला पाहिजे किंवा एकतर 4 ने भागीला पाहिजे. मग अशा संख्या कोणत्या असतील? बेरीज 2 आली पाहिजे, बेरीज 4 आली पाहिजे, बेरीज 6 आली पाहिजे. बघा, बेरीज 2 आली तर 2च्या पटीमध्ये आहे, 4 आली तर 2च्या पटीमध्ये किंवा 4च्या पटीमध्ये. ठीक आहे, 4च्या पटीत आहे, 6 2च्या पटीत आहे, 8 2च्याही आहे, 4च्या आहे, चालते. चला 2 किंवा 4 ने विभाज्य होण्याची संभाव्यता काय? आता अशा घटना शोधा की 2 अंकांची बेरीज एवढ्यापैकी आली पाहिजे. बघा चालेल का? चालेल का? पाहत आहे 1 आणि 1 2 हे 3 नाही चालणार, 4 चालते है ना. 4च्या नंतर हे चालणार किती? 6. बेरीज आपल्याला 6 पण चालते. चला ही बेरीज नाही चालणार, 4 चालते बेरीज, 6 चालते बेरीज, पुन्हा 8 पण चालते, त्यानंतर बेरीज 6 चालते, त्यानंतर बेरीज 5 आणि 3 8 पण चालते, 6 आणि 3 9 नाही चालणार. बेरीज किती पाहिजे? 2 4 6 8 10 12 एवढ्यापैकीच पाहिजे. चला मग इथं 5, इथं येईल 6, इथं येईल 8, इथं 9, इथं नाही, हे 10. ठीक आहे, 10. त्याच्यानंतर इथं बघा बेरीज किती येईल? 5 आणि 1 6 चालेल, चालेल. इथे येईल 7, इथे येईल 8 चालतंय. त्यानंतर इथे येईल 10 आणि इथे येईल 11 नाही चालणार. इथं 8 बेरीज 8, बेरीज 8, इथं 9, इथं 10 येईल बेरीज, इथं 11 येईल आणि इथे येईल 12. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय विचारलं होतं? 2 फासे फेकले असता दोन्ही फासांवरील अंकांची बेरीज 2 किंवा 4 ने विभाज्य होण्याची संभाव्यता काय? तर बेटा मी पहिल्यांदा काय केलं? एकूण घटना लिहिल्या 36. आता आपल्याला जे अपेक्षित घटना होत्या की दोन्ही फासांवरील अंकांची बेरीज 2 ने किंवा 4 ने विभाज्य असली पाहिजे. बघा ही बेरीज किती आहे? 2, 2 ने विभाज्य आहे 4. ठीक आहे, 4 ने विभाज्य आहे 6, 2 ने विभाज्य आहे 4, 4 ने किंवा 2 ने विभाज्य आहे 6, 2 ने विभाज्य आहे 8, 4 ने विभाज्य आहे. म्हणजे 2 ने किंवा 4 ने विभाज्य असली पाहिजे. अशा घटना किती मिळाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 आणि 17. सर अशा घटना मला या ठिकाणी 17 मिळाल्या. 17 मिळाल्या. पर्यायामध्ये तर 17 आणि 36 ला संशय होणार नाही. ठीक आहे, आपण एकदा पाहू काही विसरलं का आपण. चला पुन्हा एकदा बघा बरं. बेरीज किती आली पाहिजे? 2 4 6 8 10 12. ही बेरीज 3, ही बेरीज किती आहे? 5, ही 7 नाही होणार, 3 5 7 नाही होणार. ठीक आहे, 4 हे पाहिजे ना, इथं विसरलो आपण. 3 आणि 1 किती होणार? 4. पहा बारकाईने बघा, 3 आणि 1 4 होणार, इथं 5 होणार, इथं 7 होणार,
इथं 9 होणार. ठीक आहे, हे नाही चालणार. 7 नाही चालणार, 9 नाही चालणार, 11 नाही चालणार, 9 नाही चालणार आणि 7 नाही चालणार. 7, 9, 11 नाही. ठीक आहे, चला एक वाढलं, 18 झाले. किती? 18. एकूण घटना 18 मिळाल्या आणि म्हणजे अपेक्षित घटना किती मिळाल्या? 18 आणि एकूण घटना किती? 36. मग त्याला संक्षिप्त करा. 18 एक 18 आणि 18 दुने 36. 18 दुने 36 म्हणजे उत्तर यायला पाहिजे माझं 1/2, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसते. ठीक आहे, चलो आता पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 10. 2 फासे फेकले असतात. 2 फासे फेकले असतात. दोन्ही फासांवरील अंकांची बेरीज 2 आणि 4 ने विभाज्य होण्याची संभाव्यता काय? चला बेटा, हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. माझं पहिलं काम, एकूण नमुना अवकाश मी लिहून घेणार सर, लिहून घेणार. किती आहे? 36. आणि चला, मला काढायची आहे संभाव्यता. पहिल्यांदा आपण फक्त एवढं पाहू की संभाव्यता काढताना एकूण घटना छेदामध्ये मला लिहायच्या आहेत. ठीक आहे, लिहिल्या 36. आता काय म्हणते की दोन्ही फासांवरील अंकांची बेरीज 2 आणि 4 ने, आता किंवा शब्द नाही पहा, किंवा शब्द नाही, दोन्ही फासांवरील अंकांची बेरीज 2 आणि 4 ने विभाज्य असण्याची संभाव्यता काय? मला सांगा, बेरीज तुम्हाला 6 नाही चालणार. का नाही चालणार बेटा? 6 नाही चालणार कारण बेरीज जर 6 आली तर 2च्या पड्यात आहे, पण 4च्या नाही ना. आपल्याला किंवा नाही, आता 2 नेही विभाज्य असली पाहिजे बेरीज आणि 4 नेही विभाज्य असली पाहिजे. मग आता मला सांगा, या 2चा आणि 4चा लसावी किती? 2 व 4 चा LCM किती? तर आहे 4 आणि 4च्या पाड्यामधल्या संख्या 4 1 4 4 2 8 4 3 12. म्हणजे तुम्हाला 2 फासांवरील अंकांची बेरीज एकतर 4 पाहिजे, 8 पाहिजे किंवा 12 पाहिजे. तुम्ही म्हणाल सर बेरीज 4च का पाहिजे? तर त्या बेरजेला 2 ने भागीला पाहिजे आणि 4 ने भागीला पाहिजे. बघा, या 4 ला 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो. 8 ला सुद्धा 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो आणि 12 ला सुद्धा 2 ने भाग जातो आणि 4 ने भाग जातो. मग तुम्ही म्हणाल सर बेरीज जर 6 घेतली तर का होणार नाही? तर 6 ला बेटा 2 ने भाग जाईल, पण 4 ने जाईल का? नाही. ती संख्या 2 ने विभाज्य असली पाहिजे आणि 4 नेही विभाज्य असली पाहिजे. चला, आपल्याला शोधायचं आहे असे 2 अंक शोधा दोन्ही फासांवरचे की त्यांची बेरीज एकतर 4 पाहिजे, एकतर 8 पाहिजे किंवा एकतर 12. बेरीज 4, 8 किंवा 12. ठीक आहे, 4 पासून सुरुवात करू आपण. 4 हे बेरीज किती पाहिजे? 4. चला, बेरीज पाहिजे होती 4. 4 किंवा 8. 8 8 नाही होणार. 7 4 है ना. बेरीज किती येईल? 4. बेरीज किती येईल इथं? 8. ठीक आहे, 8. इथे येईल 7 6 नाही चालणार. बेरीज पाहिजे किती? 4. बेरीज पाहिजे 4. 4च्या नंतर बेरीज पाहिजे 8. 5 आणि 3 किती? 8. ठीक आहे, 5 आणि 3 8. चला, 9 नाही होणार. 5 6 नाही चालणार. 4 आणि 4 8 चालते आणि 6 आणि 4 10 नाही चालणार. नाही चालणार, नाही चालणार. चला, 7 नाही चालणार, 6 नाही चालणार, 9 नाही, 5 आणि 5 10 पण नाही, 6 आणि 5 11 पण नाही. ठीक आहे, बघूया पुन्हा एकदा. 4 बेरीज 4 पाहिजे. 4 इथे येईल का? 4 नाही. कुठलीच बेरीज 4 येणार नाही. कुठलीच बेरीज 8. 8 येईल का? 5 आणि 3 8 येईल ना. 5 आणि 3 8 येईल. त्यानंतर 5 आणि 3 8 आलं. आता त्याच्यानंतर पहा बेटा, 4 8 आणि 12 आणखी कुठे आहे का बघा बरं एकदा. 4 8 12 नाही. चला, शेवटच्या याच्यामध्ये बेरीज किती पाहिजे? 8 चालते. 8 8 इथं नाही, नाही आणि 12 पण चालते. 6 6 12. बघा मग, 2 फासे फेकले असतात. दोन्ही फासांवरील अंकांची बेरीज 2 आणि 4 ने विभाज्य होण्याची संभाव्यता काय? म्हणजे बेरीज ही 4 असली पाहिजे, 8 असली पाहिजे, 12 असली पाहिजे. बघा बरं, बेरीज किती आहे? या दोघांची 4, या दोघांची 4, या दोघांची 8, इथं 8, इथं 4, इथं किती आहे बेटा? इथं 8, इथं बेरीज किती आहे? 10 आहे, नाही चालणार. इथं इथं 10 आहे, नाही चालणार. इथं 8 आहे, चालते. 7 नाही चालत, 6 नाही चालत, 7 नाही चालत, 8 चालते, 9 नाही चालत, 10 नाही चालत, 8 नाही चालत. चला, 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा किती घटना आहेत रे? 9 आहेत. सर, मला मग आता याला संक्षिप्त करायचं आहे. 9 1 9 आणि 9 चोक 36 असं मी याला संक्षिप्त करणार. म्हणजे माझं उत्तर 1/4 यायला पाहिजे. पर्यायामध्ये पहा दिसतो, पर्याय नंबर 1 दिसतो. 1/4. चला, एक शेवटचा क्वेश्चन पहा आता. शेवटचा क्वेश्चन, 2 फासे फेकले असता दोन्ही फासांवरची बेरीज
8 पेक्षा लहान मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता काय पहा. चला, मी माझं पहिलं काम करणार. माझं पहिलं काम काय आहे, तर नमुना अवकाश एकूण किती आहेत? नमुना अवकाश आपल्या डोळ्यासमोर आहेत, इथं लिहिले आहेत आणि ते आहेत 36. आणि पुन्हा एकदा सांगतो, 2 फासे फेकल्याच्या नंतर तुम्ही म्हणाल की सर 36 नमुना अवकाश मिळतात, मग ते 36 नमुना अवकाश आम्ही कसे लक्षात ठेवायचे? तर बेटा याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काहीच नाही. पहिली सिरीज असेल 1 ची, पुन्हा असेल 2 ची, पुन्हा असेल 3 ची, 4 ची, 5 ची आणि 6 ची. कसं पहा, 1 सोबत 1, 1 सोबत 2, 1 सोबत 3, 1 सोबत 4, 1 सोबत 5, 1 सोबत 6. आता तुम्ही 4 च घ्या. 4 सोबत 1, 4 सोबत 2, 4 सोबत 3, 4 सोबत 4, 4 सोबत 5, 4 सोबत 6. काहीच अवघड नाही ना. आपण 36 घटना सहज लिहू शकतो. चला, एकूण घटना किती मिळाल्या? 36. आता पहा संभाव्यता. आता पहा संभाव्यता. तर एकूण घटना मला मिळाल्या सर 36. चला, एकूण घटना किती मिळाल्या? 36. आता आपल्याला काय विचारलं, तर दोन्ही फासांवरील अंकांची बेरीज 7 पेक्षा लहान मूळ संख्या. मला सांगा सर, 8 पेक्षा. 8 पेक्षा लहान मूळ संख्या म्हणजे दोन्ही फासांवरील जी बेरीज आहे, ती दोन्ही फासांवरची बेरीज मला कशी पाहिजे, तर 8 पेक्षा लहान मूळ संख्या. मग 8 पेक्षा लहान मूळ संख्या कोणत्या आहेत, तर 7 आहे. त्याच्या अगोदर काय आहे? 5 आहे. त्यानंतर 3 आहे. त्यानंतर 2 आहे. 8 पेक्षा लहान मूळ संख्या मिळाली पाहिजे. काय? तर दोन्ही अंकांवरची, दोन्ही फासांवरील अंकांची बेरीज. चला, मग बेरीज किती पाहिजे? 2, 3, 5, 7. 2, 3, 5, 7. हे बघा, 2, 3, 5 आणि 7 है ना. बेरीज किती पाहिजे? 2, 3, 5, 7. मग हे 2, याची बेरीज 3, 5, 7. इथं बघा बरं, बेरीज किती येते? 3. इथे किती येते? 4. इथे येते 5, चालते. इथे येते 7, चालते है ना, चालते. चला, 4 नाही चालणार, 5 चालते बेरीज. बेरीज 5 चालते. हे नाही चालणार, 4 आणि 3 7 चालते. 8 नाही चालणार, 9 नाही चालणार. चला, 4 आणि 1 5 चालते है ना, मूळ संख्या आहे ना 5. त्यानंतर 4 आणि 3 7 चालणार, 5 आणि 4 9 नाही होणार. चला, आपलं जास्तीत जास्त बेरीज 7 आहे ना, त्याच्यामुळे याचा विचारच करू नका. 6 आणि 1 किती? 7. आता इथून पुढची बेरीज तर 7 पेक्षा मोठी असेल, विचार करू नका. 5 आणि 2 7. त्याच्यानंतर 5 आणि 4 9 नाही नाही नाही. चला, पहा आता दोन्ही फासांवरील अंकांची बेरीज 8 पेक्षा लहान मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता काय? बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. किती घटना आहेत अशा? तर अशा घटना किती आहेत बेटा? तर 36 घटनांमध्ये अशा 13 घटना आहेत. आणि आता आपण 13 आणि 36 या दोघांना कुठल्याच संख्येने तोडू शकत नाही. म्हणजे सरळ सरळ आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 असायला पाहिजे. 13/36 हे ह्या संभाव्यतेचं उत्तर असायला पाहिजे. तर मित्रो, अपेक्षा करतो की काल आपण संभाव्यतेचा भाग 1 पाहिला आणि आज संभाव्यतेचा भाग 2 पाहिला. आपण भाग 1 मध्ये काय पाहिलं होतं, तर त्या ठिकाणी आपण नाण्यांची संभाव्यता पाहिली होती. आणि आज जे आहे ते आपण फाश्याची संभाव्यता, त्याला आपण डायस पण म्हणतो, त्याला आपण ठोकळा पण म्हणतो. तर ही संभाव्यता आपण आज अभ्यासली. आणि आता येणाऱ्या जे जिल्हा पोलीसचे काही पेपर आहेत, त्या पेपरमध्ये निश्चितच तुम्हाला आपण मागच्या 2 दिवसामध्ये जे प्रश्न घेतले त्यापैकी एखादा तरी प्रश्न तुम्हाला त्या परीक्षेमध्ये आलेला दिसेल. तर या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.